हा, काय काम आहे बघा? कृषी मंत्र्यांना भेटायचंय साहेब. काम काय आहे? असंच भेटायचंय. लंगोटी यार, आहे काय तुझा कृषी मंत्री? नाही, पण माझं खासगी काम आहे. तुम्ही माझी भेट जर घालून दिली ना, तुम्ही मागता तेवढे पैसे देईन साहेब तुम्हाला. गावाकडे जायला तिकिटाला पैसे तरीत करे खिशात. भाता मारताय. नाही तसं नाही साहेब. हे बघा, ह्यो ईमेल आलाय मला नोएडाहून एका बिझनेसमनचा. 5 कोटी रुपये एकराने शेत मागतोय मला साहेब. साहेब, नमस्कार साहेब, मी राजाराम पवार. बस. काय झालं तुझ्या शेताचं? काय रे, काय सोन्याची खानबीन सापडली की काय? तसंच म्हणावं लागेल साहेब. काय वेट बीट लागले की काय? अहो येडच लागायची पाळी आली नाही तर काय. म्हणजे देवाकडे आपण बुंदी मागावी त्यांनी बालुशाही फेकून मारावं तसं झालंय साहेब माझं. काय झालंय ते नीट सांग, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. 10-12 दिवस झालेत साहेब. माझ्या वावरात भयानक वास येतोय. जनावर मेलं असेल. जनावर? अहो साहेब, शेतात उंदर सुद्धा येईना झालेत. आता पिकतच काही नाही तर उंदर काय शिवना पाणी खेळतील काय शेतात येऊन? मग वास कसला येतोय? पेट्रोलचा. काय पिऊन आलायस की काय? शपथ साहेब, सगळ्या वावरात येतोय. ट्रॅक्टरचं डिझेल लीक झालं असेल. काय साहेब चेष्टा करता गरीबाची? ट्रॅक्टर काय, अहो सायकलचं पंक्चर काढायला पैसे नाहीत. ट्यूब मध्ये तंबाखू टाकू टाकू ढकलितोय. आणि तुम्ही ट्रॅक्टर आणि काय? मग पेट्रोलचा वास कसा येतोय? तेच काय उमगाना झालंय साहेब. अहो आपण एखादी नाकी डोळस नीट अशी मुलगी देवाकडे मागाव आणि त्याने आपल्या पदरात ऐश्वर्या रायस टाकावं असं झालंय माझं. आता ऐश्वर्याच्या गंध पावडरचा तरी खर्च झेपन का आपल्याला? एखादा हंडा सापडला असता तर इकून मोकळा झालो असतो. पण हे पेट्रोलचं काय करू? घेता बी येईना आणि पेता बी येईना. तुला काय म्हणायचंय? तुझ्या शेतात पेट्रोल आहे? अयो, हळू बोला ना साहेब. अरे इथे कोणी ऐकत नाही. नाही तसं नाही साहेब, पण मला कुणाचाच भरोसा वाटत असा झालाय. जेव्हा तो विहिरीतला गाळ उपसताना पेट्रोलची धार आली तेव्हा तर येडच लागायची पाळी आली मला. पेट्रोलची धार? तुमचा विश्वास बसावा म्हणून मुद्दाम फोटो काढून आणलाय. हे बघा साहेब, तपासणीसाठी मी नुसती काडी टाकली तो बाडका उडालाय. आता वासावले मोबाईल असते तर वासही दाखविला असता सर तुम्हाला. कुठे आहे तुझं शेत? करसगाव, कोलेवाडी जवळ. आणि असं कुठं लांब आहे? विमानतळापासून 60 किलोमीटरवर गाव आहे माझं. अहो विमानानं काय टाइम लागतोय? पान खाऊन इथनं बसलं तर पान थुकूस तर गाव येते. साहेब चला उतरू. चला साहेब, सारा बाजूला आहे. थांबव, गाडी थांबव. चला साहेब. या. वरू दे. जोर सुटलेला असेल. गाडी बंद पडली म्हणून थोडासा त्रास होईल. रस्ते खराब आहेत जराशे. पाहुणं कोण म्हणायचं? यांना नाही ओळखीला? आपले मानसिंगचे मामा आहेत. आणि तो आणि का म्हणून झाकलं त्यांनी? मळमळ होती, गाडी लागती त्यांना. हो, वाकू नका इकडं. आता नाही वाकायची, मगाशी वाकलीत एकदा. साहेब, तुम्हाला लईच त्रास होत असेल नाही प्रवासाचा? पण आम्हाला सवय असल्या प्रवासाची. निवळ 20-20 माणसं कोंबते. काय करता त्याला? ऍडजस्ट करावं लागतं ना. आपलं काम झालं की पुढच्या महिन्यात नवीनच गाडी घेतो आणि त्याच्यात हिंडवतो तुम्हाला. करसगाव फाट्याला थांबी इथं. हा घे साईडला, साईडला घे, साईडला घे, साईडला घे ना. दादा इथून उतराव, करसगाव फाट्याला उतरू दे. चला उतराय बाळा. 10 रुपये झालं. हो चला चला. हा ये जरा. हा बस की साहेब, थोडं जावं लागेल चालत. 5-6 किलोमीटर आत. बैलगाडी भेटो ना आपल्याला काय करू. चला अंधार पडला. बॅटरी आहे माझ्याकडे, दाखवतो. चल, गोदडीवर झोप लागत नसेल ना? नाही नाही लागते. गादी नाही माझ्याकडे. हा ठीक आहे. बुट काढू का? नाही नाही मी काढतो. पडा. अर 1 मिनिट. 1 मिनिट साहेब. आमच्या आई पण वय झालंय. मिरच्या वाळत घातल्या आणि गोदडी झटकायचं विसरले असत. साहेब मी घोंगडे आणतो. हा, सुरुवातीला टोचती पण गार झोप लागते. आणतोच घोंगडे आम्ही.
नवीन घेतलाय साहेब. हम्म. 0% व्याज आहे कर्जावर. हम्म. पण 22 तास लाईट नसती गावात लोड शेडिंग मुळे. मग लाईट आली की 2 तास आम्ही हावराटावानी दिवसभराची हवा खाऊन घेतो साहेब. पडा साहेब. गावात विजेची समस्या आहे. हो गंभीर आहे. समस्या सुटली की उठवेन तुम्हाला. पडा. वारा घालू का? नाही नाही नाही, आता खेडेगाव म्हटलं की तेवढं असणार. हो. साहेब साहेब हा? साहेब चला पटकन शेतावर जाऊन येऊ. हा? लाईट आली आता. हा कोण? गडी आहे माझा. 8 दिवस ह्यो परेशान झालाय. शेणखत टाकू टाकू मळलाय तो. चला साहेब. किती वाजले आता इतक्या रात्री? नाही आता रात्री जाऊ. गाव झोपलाय. सकाळी गेलं तो बोबाटा होईन साहेब. चला हे थुत्र्या बॅटरी दाखव पुढे. या सर. बूट घ्या बूट घ्या. या सर. हा. अरे किती लांब आहे अजून? हा? हे आपलं शेत आहे साहेब. हम्म. हा या 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 साहेब या दमाने. काय झालं? कुठे पेट्रोल? वाज तर काय कुठे? काय करायचं रे पेट्रोलचा वास तुला? एक काडी टाकली तर फडका उडल आता. काय म्हणणं काय तुमचं? अरे म्हणणं ऐकण्यासाठीच इथपर्यंत आणलं तुला. तिथे एसी केबिन मध्ये बसून तुला कशी कळणार रे आमची समस्या? आता सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, नुकसान भरपाई देतोय. अजून नुकसान भरपाई. हे बघ हे लाल्या रोग पडला होता कपाशीवर, त्याची नुकसान भरपाई कितीचा चेक आहे? कितीचा आहे वाढ? 30 रुपये. 30 रुपये? ह्यो आणायसाठी त्याला 50 रुपये खर्च करावा लागले. आणि बँकेत अकाउंट उघडायला 100 रुपये कोण तुझा बाप दिल होय? बघा तुम्ही शांतपणे घ्या, मी तुम्हाला आणखी मदत करतो. मदत कर. हा. ये मग. ये. अरे मी काय बैल आहे? नंद्या बैल होता का? जीवलग मित्र माझा. जीव दिला त्याने. अरे नांगरणीसाठी एक बैल नाही मिळाला म्हणून स्वतःला झोपला त्याने नांगराला. माझं तर फक्त 7 एकर शेत आहे. पहिल्या तासातच दमला रे. हा तुझी पण शेती आहे ना? मग तू काय शेती बी विसरलास? शेतकऱ्याला बी विसरलास रे? हा ये दुसरी मदत कर. ये दुसरी मदत कर. ये चलवत पटापटा. आता 4 वाफ झालेत बाबा. 7 एकर पूर्ण करायचे. अशा पद्धतीच्या पाण्यानं मरूनच जाईन मी आता. आणि आम्ही रोज मरतो त्याचं काय रे? अरे पण आता विहीर आहे, मोटर बसवले, मीटर बसवले, पण द्या ना पाण्यात. अरे लाईट तुझ्या बापाने द्यायची का? अरे पण म्हणून काही ही पद्धत झाली का? माणूस आहे का मी? जनावर आता तुला माणूसपणाची जाणीव व्हायला लागली. अरे घरातनं निघालो तवा लाईट आली होती. इथं युज तवर गेली. हा मरायचं काय शेतकऱ्याने मग? आणि तू प्रश्न विचारायचे मला का मी विचारायचे? मिनिस्टर तू आहे का मी आहे? आता तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावं लागतील. ही तर प्रश्नाची सुरुवात आहे. परशा मागं काकू केली की दांडकं घालतात. पुढचं पुढं ऐकून घ्या. मारू नका, मारू नका. अरे घर आलाय लागले. घर धरून ठेव. भूकंप होतोय. नाना नाना तुम्हाला भेटायला कृषी मंत्री आलेत. हे बघा. या इकडे या. बस का हो, काय गुन्हा केलता माझ्या पोरानं? लई तर लई 10-15 हजार रुपयाचं कर्ज असेल.
नाही झालं ते खूपच वाईट झालं. मी उद्याच तुम्हाला 1,00,000 रुपयाची मदत मिळण्याची वेळ- आता मदत मरायचे 1,00,000 रुपये देता जगण्यासाठी शेतकऱ्याला 10-15 देत त्याला. चाल. विकास नाही विकास विकास काका झोपला नाहीस बाळा? बरं नाही वाटत? जेवलास का नाही? हे धर. देऊ नका त्याला काही, हा? सवय होईल त्याला. नंदू आला का? त्याला जेवायला घाल. दिसभर राब राब राबते माझं पोरगा. आजीला याड लागले. तू बी आलास का गिऱ्हाईक घेऊन? बघाय भाड खाव. नीट बघ हिच्याकडं. काय धंदेवाली वाटते का? तुझी बहीण बी अशीच असेल ना? मग हिच्यावर कमून आली ही येळ? तुझ्या आईला. अरे इथल्या दगडा मातीला बी राग आलाय तुमचा. ही म्हातारी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा बेसनाचे लाडू वाटले होते म्हणे हिने. काय मिळालं 60 वर्षात तिला? कुसळ. ही म्हातारी, ही सुशी आणि हे पोरग. 60 वर्षाच्या स्वातंत्र्याचा हिशोब आहे तुमच्या. ज्यात आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या खात्यात बाकी शून्य आहे. या पोराचं नाव विचारा. विकास. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराचं नाव विकास असतं का बे? व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज विकास. येतं ना त्याला इंग्रजी? मग त्याची शाळा बंद कशामुळं? तुमच्या आईला विदेशी उपचार आणि आमची माय बिना औषधाची कशामुळे हांडग्या? चला चल 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 लवकर चल. हो हो घेतो घेतो उचल दे. बाजूला चल गाडी काढ.